हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आपल्या फॅमिलीसोबत. तर आज मी खूप खुश आहे. आणि आता माझ्या खुशीमागचं रिझन तुम्हाला तर समजलंच असेल माझ्या थंबनेलवरनं. सो येस, माझा चॅनल डिमॉनिटाईज झाला होता 3 महिन्यापूर्वी. सो आज माझा चॅनल पुन्हा मॉनिटाईज झाला. येस, क्लॅपिंग. त्यामुळे मी खूप खुश आहे. म्हणजे ना मी टोटली होप सोडून दिले होते. म्हणजे 80% होप्स मी सोडून दिले होते की पुन्हा माझा चॅनल मॉनिटाईज होईल आणि पुन्हाच मी त्या चॅनलवर काम करेल एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि 20%च म्हणजे होप्स होते की बहुतेक रिटर्न येईल, कारण की तो चॅनल माझा होता आणि ऑल कंटेंट त्याच्यामध्ये माझेच होते, माझाच फेस होता, माझाच व्हॉइस होता. सो तिथे कुठेतरी असं वाटत होतं की पुन्हा येईल परत. असा एक विचार होत होता. आता बघा नवीन नवीन फंक्शन्स निघाले आहेत यूट्यूबवर, पॉलिसीज निघाले आहेत. म्हणजे कोणाचेही व्हिडिओ चालत नाही, कॉपीराईट म्युझिक, म्हणजे आता यूट्यूब काहीच जास्त बाहेरचं अलाउड करत नाही. त्यामुळे खूप जणांचे बघा चॅनल मॉनिटाईज झाले, डिमॉनिटाईज झालेत, कोणाचे सस्पेंड झालेत, कोणाचे डिलीट झालेत. सो असा विचार केल्यानंतर वाटत होतं की बहुतेक माझा चॅनल नाही येणार. कुठंतरी वाटायचं की बहुतेक येऊ शकतं. त्यामुळे मी ना होप सोडून दिले होते. त्यामुळे मी नवीन चॅनल क्रिएट केला होता, ओपन केला होता, रिया डेली ब्लॉग्स म्हणून. त्याच्यावर माझे आत्ताही व्हिडिओज येतात, मी त्याच्यावर काम करते आणि ऑलमोस्ट माझं टार्गेट कंप्लीट होत आलेलं आहे. यूट्यूबचं टार्गेट असतं की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टायमिंग. सो 1000 सबस्क्रायबर तर माझे होत आले होते, म्हणजे 700च्या आसपास सबस्क्रायबर झालेत आणि 3500 प्लस 3600 प्लस माझा वॉच टायमिंग झालेला आहे. म्हणजे ते पण एक 2-3 व्हिडिओनी कवर झाला असता. म्हटलं चला जाऊ दे, इथलं अर्निंग थांबले तर आपण दुसरं काहीतरी स्टार्ट करूया. सो मी खूप खुश आहे की माझा चॅनल पुन्हा आलेला आहे. म्हणजे बघा गेल्या 3 महिन्यापूर्वी मी अपीलचा एक व्हिडिओ बनवला होता. तो यूट्यूबसाठी द्यावा लागतो. सो मी अपील केला तर लगेचच तो रिजेक्ट झाला माझा अपीलचा व्हिडिओ. आणि मग रिजेक्ट झाला तर त्यांनी 3 महिन्याचा टायमिंग दिला की तुम्ही पुन्हा 3 महिन्यानंतर रिअपील करू शकता. तर मग म्हणजे 21 मेला मला डेट दिली होती. मग काल होती 21 तारीख आणि मग मी 21 मेला रिअपील केलं. आणि मग लगेचच असा त्यांचा रिस्पॉन्स आला की तुमचा चॅनल आता रिव्ह्यूमध्ये गेला आहे, म्हणजे ते पुन्हा चेकिंग करतात ते. आणि मग मेलच्याद्वारे 30 दिवसाचा मला टायमिंग दिला होता. 30 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला कळू की तुमचा चॅनल पुन्हा मॉनिटाईज करायचा की अजून 3 महिने वाढवून द्यायचा असं. तर म्हणजे ठीक आहे, चला आता 3 महिने वेट केले तर 30 दिवस काय. बट ते ना कुठं माझ्या मनामध्ये असं एक थिंग्स येत होते की 1-2 दिवसातच बहुतेक मला रिप्लाय येईल, त्यांचा मेल येईल, मी असं थिंक करत होते. मग नंतर काल मी अपील केला. आज 22 तारीख आहे, काल 21 मे होता. तर अपील केला आणि 22 म्हणजे रात्री 3:30 वाजता मेल आला त्यांचा. बट आपण तर सगळे रात्री जे झोपलेला असतो त्यावेळेस काय मी बघितलं नाही. पण जेव्हा मी सकाळी बघितलं, मी पण तरी सारखी चेक करत होते कधी मेल येईल का म्हणून. मग मी सकाळी उठल्यानंतर मोबाईल पाहिला आणि मेल होता वरती त्याचा स्क्रीनवर की रिया ठाकूर ब्लॉग, कॉंग्रॅच्युलेशन, यू स्टार्ट अर्निंग अगेन, असा एक मेल आता. मी ते बघितल्यानंतर इतकी खुश झाले. मी सगळ्यांना सांगितलं की माझा चॅनल पुन्हा आलेला आहे. सो ही अशी माझी खुशखबर, गुड न्यूज आहे. तर गुड न्यूज तर असणारच ना, कारण की 2026ला मी हा चॅनल ओपन केलेला आहे. सॉरी, 2026 नाही, 2022 पासून मी हा चॅनल ओपन केले आहे. 2026 यार, 26च काय ते, 2022, 23, 24, 25, 26 बघा, गेल्या 5 वर्षापासून मी ह्याच्यावर काम करत होते त्या मेन चॅनलवर. मग अचानकच तो बंद झाल्यानंतर किती हर्ट होणार, आपली मेहनत 5 वर्ष सगळी वेस्ट.
सो असू द्या, आता माझा चॅनल पुन्हा आला आहे, त्यामध्ये मी खूप खुश आहे. आणि आता माझे थोडेसे वेगळे प्लॅनिंग्स आहेत, ते तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसेलच. आणि कंटिन्यू माझे व्हिडिओज येतील. आणि एंगेजमेंटचे तर तुम्ही दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओज तर बघितलेच. आता ह्यावर माझे व्हिडिओज येतील, ह्याच्यावर पण येतील आणि त्या चॅनलवर पण येतील. त्या चॅनलला पण सपोर्ट करा. थोडंसंच राहिलं आहे टार्गेट कंप्लीट व्हायला, ते पण होऊन जाईल. तर लग्नाचे प्री वेडिंगचे शूट सगळं ह्या चॅनलवर येतील, माझ्या मेन चॅनलवर. सो माझे मी काहीतरी असे प्लॅनिंग्स केले आहेत की यूट्यूबवर काय करायचं आहे, काय क्रिएट करायचं आहे, ते तुम्हाला दिसेलच. खूप छान असं मी प्लॅनिंग केलेलं आहे, थोडंसं वेगळं काहीतरी. तर नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करा. आणि ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि नक्कीच कमेंटद्वारे कळवा तुमचे थिंग्स, तुमचे क्वेश्चन्स वगैरे. नक्कीच मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर चला, हीच होती माझी गुड न्यूज. म्हणजे आहे अजून पण मी खूप खुश आहे. सकाळपासून विचार करते की मी आता म्हणजे व्हिडिओज कधी बनवणार, कधी मी अपलोड करणार, कधी मी वेगवेगळ्या काही गोष्टी क्रिएट करणार, असं तसं खूप काही माझ्या डोक्यात आहेत. तर चला, नक्कीच आपण पुन्हा लवकरात लवकर भेटूया ब्लॉगच्याद्वारे. सो तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आणि ऊन खूप झालेला आहे, खूप म्हणजे खूप. आता मी रूममध्ये बसली तरी मला इतकं गरम होतं आहे, आणि फॅन लावला तर फॅनचा आवाज ह्या व्हिडिओमध्ये येत आहे. त्यामुळे मी फॅन बंद केला आहे, म्हणून मला इतकं गरम होतं आहे, खूप म्हणजे खूप. आणि थोडंसं इथे दारापाशीच बसले मी वगैरे की इथून डायरेक्टली हवा येईल म्हणून. बट हवा वगैरे सगळंच बंद आहे. दुपारी काय होतं काय माहिती, सगळं एकतर ऊन, एवढं कडक ऊन असतं, त्यात वारा सगळा बंद, अवघड. त्याच्यामुळे मी फॅन बंद करून बसली, कारण की आवाज येऊ नये म्हणून. सो चला, आता आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट छानशा अशा ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.